नित्य नेमाने वारी करायचे. एकदा भानुदास बाबा वारीला गेले असता भगवान पांडुरंग परमात्म्याला कर्नाटक राज्यामधील कृष्णदेवराय नावाचा राजा घेऊन गेला. वारकरी रडू लागले, भगवंताला आळू लागले, का रे भगवंता, तुला आमची चटणी भाकर आवडली नाही का रे? तुला राज वैभव हवं होतं का म्हणून तू आम्हाला सोडून गेलास? असं वारकरी भगवंताला आळू लागले. भानुदास महाराज दर्शनाला गेले परंतु बघतात की पांडुरंग परमात्मा विटेवरती नाहीये. विचारपूस केली तेव्हा वारकऱ्यांनी सांगितलं की कृष्णदेवराय नावाचा राजा पांडुरंग परमात्म्याला घेऊन गेला. भानुदास महाराज वारकऱ्यांना म्हणाले, वारकऱ्यांनो तुम्ही काळजी करू नका, मी भगवान पांडुरंग परमात्म्याला पुन्हा घेऊन येईन. भानुदास महाराज कर्नाटकामध्ये गेले आणि माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला आपल्या भावाच्या भक्तीच्या जोरावरती भगवान पांडुरंग परमात्म्याला पंढरपुरामध्ये घेऊन आले. आपण सध्या जे पंढरपूरला भगवान पांडुरंग परमात्म्याचं सगुण सावळ रूप पाहतो ते कोणामुळे असेल ना, तर फक्त भानुदास महाराजांमुळे. व अशा भानुदासांच्या कुळामध्ये माझ्या नाथरायांचा जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल. भानुदासांच्या कुळामध्ये नाथरायांचा जन्म झाला. माझे नाथराय ही इतके अधिकार संपन्न होते, ते या वारकरी संप्रदायाचे खांब बनून राहिले. 4 मजली इमारत कोसळू नये म्हणून तिला 4 कॉलम दिलेले असतात. त्याप्रमाणे माझे नाथराय या वारकरी संप्रदायाचे खांब बनून राहिले. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाला माझ्या नाथरायांनी इतकी मोठी अनुसरण ग्रंथ संपदा दिली आहे की त्यामध्ये एकनाथी भागवत असेल, महाभारत रामायण असेल, रुक्मिणी स्वयंवर सारखा अवघड ग्रंथ देखील माझ्या नाथरायांनी या वारकरी संप्रदायाला दिलं. आणखीन काय दिलं तर कूटाभंगाची रचना देखील माझ्या नाथरायांनी केली. परंतु कूटाभंग तुमच्या आमच्यासारख्या आज्ञाली जीवाला कळत नाही म्हणून त्यांनी भारुडांची रचना केली. माझ्या नाथरायांची भारुडे इतकी सुंदर आहे की एखादा झोपलेला व्यक्ती सुद्धा नाथांची भारुड ऐकून जागा होईल. इतकी सुंदर माझ्या नाथरायांची भारुड आहे. तुम्हाला ऐकायची का? या शेजारीना बलराई केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो.
केली. माझ्या नातरायांच्या जीवनामध्ये आपल्याला आता त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. त्रिवेणी संगम म्हणजे काय, तर माझी नात होती. बघा, माझ्या नातरांना अजिबात राग येत नव्हता, म्हणून काही ब्राह्मणांना ते बघवत नव्हता. त्यांनी माझ्या नातरांना राग आणून देण्याचं ठरवलं. पहिला विडा एक यवनानं उचलला. ज्या वाटेनं माझे नातऱ्या गंगेला स्नानाला जायचे त्या वाटेवरती चिंचेचं झाड होतं. त्या झाडावरती तो यवन पानं खाऊन बसला. माझे नातरे आले की त्यांच्या अंगावरती पानं खाऊन थुंकला. बघा, तो यवन माझ्या नातरायांच्या अंगावरती पानं खाऊन थुंकला, परंतु तरी देखील माझ्या नातरायांनी वर देखील करून बघितलं नाही की कोण माझ्या अंगावरती थुंकलंय. त्या जागी जर आपण असतो तर टोपला शिवाय देऊन रिकामं झालं असतो. परंतु माझ्या नातरायांना शांतता प्रिय होती, तरी देखील माझ्या नातरायांना राग आला नाही. पुन्हा नातराय स्नानाला गेले, पुन्हा स्नान करून आले, पुन्हा येऊन अंगावरती थुंकला. असं एकदा नव्हे दोनदा नव्हे, तो यवन 108 वेळा माझ्या नातरायांच्या अंगावरती थुंकला. शेवटी त्याच्या तोंडामधून रक्त वाहू लागलं. तो खाली आला आणि माझ्या नातरायांच्या पायावरती लोटांगण घातलं. नातरायांची तो मागू लागला. नातरा त्याला म्हणतात, अरे तुझ्यामुळे मला गंगेचे 108 वेळा स्नान घडले. तू येऊन अंगावरती थुंकला, तरी देखील माझ्या नातरायांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. यवन अंगावरी थुंकला केला. तो यवन माझ्या नातरायांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला हो, तरी देखील माझ्या नातरायांनी त्या यवनाला प्रसाद देऊन मुक्त केलं. दुसरा वेडा एका ब्राह्मणाने उचलला. तो ब्राह्मण माझ्या नातरायांच्या घरी आला. घराच्या दारावरती लिहिलेलं होतं, अतिथी देवो भव. आता अतिथी देव राहिले नाहीत. अतिथी देवो भव असं लिहिलेलं होतं, पण आता अतिथी देवो भव आपल्याला बघायला मिळत नाही. तर काय मिळतं, तर सुस्वागतम. सुस्वागतमचा काळही गेला, आता आलं वेलकम. वेलकमची जागा वेलकम सुद्धा राहिलं नाही. घरावरती लिहिलेलं असतं, कुत्र्यांपासून सावध राहा. म्हणजे जाणाऱ्यांना समजायचं काय, घरात कुत्रे राहतात की माणसं. पण माझ्या नातराच्या घरावरती लिहिलेलं होतं, अतिथी देवो भव. तो ब्राह्मण चप्पल घालून माझे नातरा देवपूजा करत होते. त्या पाटावरती जाऊन उभा राहिला. माझ्या नातरायांना तरी देखील राग आला नाही. नातरांनी पाटावरचे देव बाजूला केले व त्या ब्राह्मणाला बस उभा राहायला जागा दिली. गिरजा मातेला सांगितलं, अगं गिरजा, आपल्या घरी अतिथी आलेत, त्यांच्याकरता सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार कर. माझ्या गिरजा काकूंनी सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केला. भगवंताला नैवेद्य दाखवला आणि नातराय व ब्राह्मण जेवणाकरता बसले. गिरजा मातेने ताट वाढलं, दोघेही जेवू लागले. परंतु त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं
की अरे आपण कशा करता आलो होतो आणि काय करतोय. आपण नाथरायांना राग आणून द्यायला आलो होतो हे त्याच्या लक्षात आलं. गिरजा माता वाढायला आल्या. वाढता वाढता तो ब्राह्मण गिरजा मातेच्या पाठीवर जाऊन बसला. तरी देखील माझ्या नाथरायांना राग आला नाही, कारण ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी त्याला मानाने श्रेष्ठ. तरी देखील माझ्या नाथरायांना राग आला नाही. उलट गिरजा मातेला सांगितलं, अगं गिरजा, मोठ्याचं लेकरू खळीला आलंय, सांभाळून घे. माझ्या गिरजा काकूने खूप सुंदर उत्तर दिलं. माझ्या गिरजा काकूही तेवढ्याच अधिकारी होत्या. गिरजा माता म्हणाल्या, तुम्ही काळजी करू नका, मला हरिपंडित सांभाळण्याची सवय आहे. तो ब्राह्मण गिरजा मातेच्या पाठीवरून खाली उतरला आणि नाथरायांच्या व गिरजा काकूंच्या पायावरती लोटांगण घातलं, माफी मागितली. यातून सांगायचं काय की माझ्या नाथरायांना शांतता अत्यंत प्रिय होती. दुसरा आहे श्रीमंत. माझे नाथराय श्रीमंत कसे होते तर माझ्या नाथरायांच्या घरी रोज भगवंताला पुरणपोळीचा नैवेद्य असायचा व 10-12 ब्राह्मण घरी जेवण्याकरता असायची. आपल्या घरी असतो का नैवेद्य देवाला? केवढा असतो? हातभर. परंतु माझ्या नाथरायांच्या घरी भगवान पांडुरंगाला ताट भरून पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. ही झाली माझ्या नाथांची श्रीमंती. आता नाथराय संत कसे होते तर बघा, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी वाहतोय. सर्वांच्या परिचयाचा आहे. नाथराय या अभंगामध्ये सांगतात की देवा माझं मन तुझ्या चरणावरती लागू दे. या संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नको, कारण या संसारामध्ये फक्त दुःखच आहे. या संसारामध्ये सुख नाहीये. तर सुख कुठे आहे तर विठोबाच्या पायापाशी आहे. परंतु आपण जर जगाकडे वळून बघितलं तर मनुष्य सुख कशामध्ये शोधतो तर बघा, कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये मनुष्य सुख शोधतो. बघा एका गावात एक जोडपं राहत होतं. त्या जोडप्याला संतती नव्हती, त्यामुळे ते सतत दुःखी असायचे. आनंदी राहण्यासाठी ते कोणत्या ना
कोणती ना कोणती गोष्ट करायचे, परंतु त्यांना आनंद मात्र मिळत नव्हता. एकदा पतीच्या डोक्यामध्ये विचार आला की आपण आपले नाव बदलू. काय बदलू? तर नाव बदलू. पत्नी म्हणाली कशाला? हाय आहे ती चांगली आहेत, परंतु पती म्हणला नाही आपण बदलू, त्यातून तरी थोडा आपल्याला आनंद मिळेल. मग पतीनं पत्नीचं नाव ठेवलं जिलेबी, पतीचं नाव ठेवलं लाडू, आणि त्याच्याकडे 2 बैल होती. त्या बैलांचं एकाचं नाव ठेवलं पाहुणा, एकाचं नाव ठेवलं चाबूक. अशी त्यानं नावं ठेवली. दुसऱ्या दिवशी तो नांगरणी करण्यासाठी शेतामध्ये गेला. नांगरणी केली. दुपारची वेळ झाली. जिलेबी भाकरी घेऊन, ताक आणि भाकरी घेऊन आली. ते लाडू ना ताक आणि भाकरीवर ताव मला, उन्हाळ्याचे दिवस होते. ताक आणि भाकरी दाबून खाल्ली. जिलेबी घरी गेली. जेवण झाल्यानंतर एक पाहुणा त्याला भेटला. त्या पाहुण्याला बघितलं आणि दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा झाल्यानंतर तो म्हणाला तुम्ही इथं ताक भाकरी खाता का? घरी जिलेबी आहे. तर तो म्हटला, त्याने विचार केला इथे कशाला ताक भाकरी खायची, घरी जाऊन जिलेबी खाऊ असा म्हटला. मग घरी गेला. हा दुपारची वेळ होती म्हणून थोडा वेळ झोपला. पाहुणा घरी गेला. जिलेबी म्हटली तुम्ही ताक आता जेवता का लाडू आल्यानंतर जेवता? तो म्हटला मला एवढी भूक नाही. आणि खरं पाहायला गेलं तर हा 2 दिवसाचा उपवास होता. किती दिवसाचा? 2 दिवसाचा उपवासी होता. परंतु जिलेबी आणि लाडूच्या आशेमध्ये तो जेवण्यासाठी थांबला. इकडे लाडू उठला तर बघितलं की पाहुणा नावाचा बैल सुटलेला होता. तो शोधत घरी आला व विचारलं पाहुणा आला का ग? ती म्हटली आला. मग लाडू म्हटला त्या पाहुण्याला बांधून ठेव, मी आता चाबुकाला घेऊन आलो. या पाहुण्याला वाटलं की मला बांधून ठेवा, मी चाबूक घेऊन येतो व मला चापकाने मारणार. तो पाहुणा नावाचा व्यक्ती म्हटला मी माझं थोडं काम आहे, मी ते करून येतो. तो जसा गेला तसा माग वळून देखील पाहिजे इतका पळत गेला. मी सांगत काय होते तर त्या नावानं त्यांना सुख झालं का? तर नाही, परंतु माझ्या नातरायांनी सुख कुठे बघितलं? ते देवाच्या चरणापाशी. आणि ते त्यांनी मागितलं की देवा माझं मन तुझ्या चरणावरती लागू दे, या संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नको. हे चारंगाचं प्रथम चरण. देवा माझे मन लागून तुझे चरणी, देवा माझे मन लागून तुझे चरणी, देवा माझे मन लागून तुझे चरणी, देवा माझे मन लागून तुझे चरणी.
लागू दे. या संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नको, कारण हा संसार कसा आहे तर दुःख. या संसारात मोठ्याने सांगा, संसार कसा आहे? मोठ्याने सांगा, संसार कसा आहे? दुःखामुळे. संसारामध्ये सुख नाहीये, सुखाचा विचार देखील या संसारामध्ये नाहीये. तरी देखील मनुष्य सुखाच्या पाठीमागे धाव घेतो, परंतु त्याला सुख मात्र मिळत नाही. बघा, एक व्यापारी घोड्यावर, एक व्यापारी परगावी व्यापार करण्याकरता जात होता. करण्याकरता जात होता. पूर्वीच्या काळी काय टू व्हीलर फोर व्हीलर नव्हते. पूर्वीच्या काळी घोड्याने किंवा बैलगाडीने प्रवास असायचा. तो व्यापारी घोड्याने प्रवास करत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. घोड्याला खूप तहान लागली, भूक लागली. घोडा चालेना, थकला, दमला, घोडा चालेना. व्यापाऱ्याला कळालं की आपल्या घोड्याला भूक लागलीये, परंतु गाव फार लांब होतं. पण त्यानं काय केलं, व्यापारी चतुर होता. त्यानं थोडा घास विकत घेतला व घोड्याच्या समोर बांधला. घोड्याच्या समोर घास बांधला. तो घोडा त्या घासाच्या आशेनं पटपट चालायचा, परंतु त्याला ते घास मिळत नव्हतं. शेवटी तो घोडा मृत्यूला पावला, तरी देखील त्याला तो घास मिळाला नाही. तसंच मनुष्य, घोडारूपी मनुष्य व विषयरूपी सुख, विषय वासना त्याच्या समोर बांधलाय. मनुष्य त्या सुखामागे धाव घेतोय, परंतु त्या सुखाचा ठिकाणा सापडत नाही. शेवटी मृत्यूला पावतो. सर्व जन्म सुखाच्या आशेमध्ये घालवतो.
सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण मुक्ती यत्न नाही केला. सर्व सुखाच्या आशामध्ये जन्म घालतो परंतु सुख त्याला काही मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल या संसारामध्ये सुख नाही फक्त दुःख आहे. म्हणून नाथरायाने देवाला मागणी केली, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. या संसारामध्ये अजिबात सुख नाहीये फक्त दुःखच आहे. सुख कुठे तर विठोबाच्या चरणापाशी आहे. म्हणून तुकोबारा एके ठिकाणी मागतात, समचरण दृष्टी विठेवरी ताजी. तुकोबराय म्हणतात की देवा समचरण विटेवरील साजेरे असणारे देवा